जळगाव जिल्हा हा भारतभर नव्हे तर आता अरब देशातही केळीच्या उत्पादनासाठी आणि निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे। अशा या केळीची एक नवीन माहिती आपल्यासाठी घेऊन येत आहोत। 10 डिसेंबर 2023 ते 14 जानेवारी 2024 या काळात जळगावच्या जैन इरिगेशनमधील जैन हिल्सवर हायटेक शेतीचा नवा हुंकार या कार्यक्रमांतर्गत शिवार भेट, पाहणी आणि चर्चेचे आयोजन करण्यात आले होते। जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेडच्या कृषी संशोधन व विकास विभागाच्या माध्यमातून हा सगळा नवीन प्रयोग शेतकऱ्यांना बघायला मिळाला। संपूर्ण भारतभरातून हजारो शेतकऱ्यांनी या दरम्यान कृषी महोत्सवाला भेट दिली। या कृषी महोत्सवात शेडनेटमधील म्हणजे हरितगृहातील केळीची लागवड आम्हाला बघता आली। जळगाव जिल्ह्यातील केळीसमोर महाराष्ट्रातील अन्य भागातील दर्जेदार आणि निर्यातक्षम केळीचे आव्हान अलीकडच्या काळात उभे राहिले आहे। त्यातल्या त्यात सोलापूर जिल्ह्याचा महत्त्वाचा समावेश आहे। सध्या जळगाव जिल्ह्यातून रोज एकही केळी कंटेनर निर्यात होत नसताना आणि जिल्ह्यातील फारशी केळी कापणीवर नसताना सोलापूर जिल्ह्यातून मात्र रोज 25-30 कंटेनर्स केळी कापणी होत आहे आणि ती अरब देशात निर्यातही होत आहे। थंडीतही केळी कापणी आणि निर्यात कशी शक्य होते तर ती त्यांना तंत्रज्ञानाच्या वापरामुळे शक्य होते आहे। या पार्श्वभूमीवर आम्ही जैन हिल्सवरील एका बंदिस्त म्हणजे शेडनेटमधील केळीची पाहणी केली। जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांनी अत्याधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर करून कमी वेळेत अधिकाधिक दर्जेदार निर्यातक्षम केळी उत्पादन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। काही शेतकरी नक्कीच या कामी मोठं योगदान देत आहेत, परंतु जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी आता या कामी पुढाकार घेतला पाहिजे। जैन हिल्सवरील फक्त 8 महिन्यांच्या केळी बागेला आम्ही भेट देऊन माहिती घेतली। केळीचे तज्ज्ञ डॉक्टर के.बी. पाटील यांच्याशी चर्चा केली। तिथे आम्हाला ग्रँड 9 सह विविध 3-4 प्रकारच्या केळीच्या जातींची लागवड यशस्वीरित्या केलेली दिसून आली। केळी तज्ज्ञ डॉक्टर के.बी. पाटील यांच्याशी चर्चा करून केलेला भेटीचा हा पाहूया वृत्तांत। म्हणजे उद्या चालून जर केळीच्या शेतीला शाश्वत करायचं असेल तर पर्याय काय, म्हणून हे मॉडेल आपण उभं केलं। प्रथम दर्शनी ते आपल्याला एक्सपेन्सिव्ह वाटत असेल किंवा आहे, बरोबर, परंतु हे उद्या काळाची गरज आहे। दर वर्षाला जर शेतकऱ्याचं नुकसान होत असेल, वारावादळात बागा पडत असतील, बरोबर, गारपिटीमध्ये बागा खराब होत असतील, सीएमव्ही आणि करप्याचा अटॅक वाढत असेल, तर याच्यावर काही शाश्वत सोल्युशन आहे का? आणि म्हणून मग हा विचार आपले एमडी माननीय श्री अजित भाऊ जैन यांच्या मनामध्ये आला की बा आपण ह्या जैन हिल्सच्या कृषी महोत्सवाच्या निमित्ताने असंही एक मॉडेल उभं करावं की जे शाश्वत असेल। मग आता याचे फायदे काय काय आहे? एक तर वादळापासून प्रोटेक्शन झालं। उन्हाळ्यामध्ये जळगावचं क्लायमेट ड्राय होतं, वरती फॉगर आहे, मिस्टर आहे, त्याच्याने आर्द्रता क्रिएट केली, फोलियर फीडिंग केलं, बरोबर, जो फवारा वरतून मारला स्प्रिंकलरच्या द्वारे त्याच्यातनं अन्न घटक दिले, त्याच फवाऱ्यामधनं औषध फवारलं आणि त्याच्यातनंच करप्याला नियंत्रण केलं। म्हणजे फोलियर फीडिंग आहे, डिझीज मॅनेजमेंट आहे, पेस्ट मॅनेजमेंट आहे, प्रोटेक्टेड आहे म्हणून कीड आतमध्ये येत नाही, त्याच्यामुळे सीएमव्ही किंवा बंचीटापचा प्रश्न नाही। एंट्री कंट्रोल आहे, बाजूला डिसइन्फेक्टंट टाकलेला आहे, त्याच्यामुळे पाय आत येत असताना डिसइन्फेक्टंट होऊन येणार म्हणून पनामासारख्या रोगाचा प्रसार नाही। अशा सगळ्याच गोष्टीने जर याच्यात प्रोटेक्शन मिळत असेल तर असा विचार आज आपण का मांडू? ठीक आहे, ते उद्या परवा 2-5 वर्षाने प्रॉफिटेबल होईल, केळीची निर्यात वाढली आणि केळी जर दरवर्षी 30 रुपये किलो विकायला लागली, बरोबर, कायम स्टँडर्ड भाव 30 रुपये किलोचा झाला तर एका एकरात आपण 40 टन केळी काढतोय, 12 लाख रुपयाची केळी होईल का नाही? मग 30 लाखाचं स्ट्रक्चर विचारात घेताना केळी उत्पादक फारसा विचार करणार नाही, पण केळीला शाश्वत करण्याच्या साठीचे जर काही पर्याय असतील तर मला असं वाटतं त्याच्यातला हा एक पर्याय आहे
आणि म्हणून प्रोटेक्टेड कल्टिवेशन ऑफ बनाना हा विषय आपण जैन हिल्सवरच्या कृषी महोत्सवात मांडला, जेणेकरून त्याचं अवलोकन केळी उत्पादकांना व्हावं. हा प्रत्येक उत्पादकाच्या शेतकऱ्याला झाला पाहिजे आणि त्याच्यातनं त्या पिकाची उन्नती झाली पाहिजे, प्रगती झाली पाहिजे. यू ऑल आर फ्रॉम बनाना एरिया, आपण सगळे केळीच्या एरियात आहोत. प्रचंड संधी केळीच्या पिकाला आहे, प्रचंड संधी आहे. आपण कधीही कोणीही विचार केला नव्हता की केळी 30 आणि 32 रुपये किलो विकल्या जाईल. बरोबर. म्हणजे मी तर नेहमी म्हणतो की द्राक्षाचा निर्यात 2500 कोटीवर जाण्याला 35 वर्ष काम करावं लागलं आणि केळीची निर्यात 1,500 कोटीवर फक्त जैन तंत्रज्ञानाने किती कमी कालावधीत केली. मी हेही सांगत असतो की आमची केळीमधली इन्व्हेस्टमेंट काय. बरोबर. केळीमध्ये जर तुम्ही बघितलं तर सरकारी पैसा किती लागला, तर तो नगण्य आहे. आणि तरी सुद्धा आज आपण 1400 कोटी रुपयाची निर्यात मागच्या वर्षी केली. इतकी प्रचंड संधी या पिकामध्ये आहे. मूळ मुद्दा आहे लागवडीपासून त्याचं फ्रूट केअर मॅनेजमेंट, त्याचं बंच मॅनेजमेंट, त्याचं पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट. आपण अतिशय अप्रतिम केळी निर्माण केली, पण आम्ही गुणवत्ता स्पॉइल करतोय घड कापण्यापासून पुढे. आणि मी नेहमी म्हणतो की वी आर केअरिंग बनाना ॲज अ बेबी अंटिल इट इज ऑन द प्लांट. झाडावर आहे तोपर्यंत बाळासारखी आपण त्याची काळजी घेतो, पण ज्या वेळेस त्याची कापणी करतो तिथून त्याची हेडसांड सुरू होते आणि म्हणून आपण मागे पडतो. आणि म्हणून जर का पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट, त्याचं ग्रेडिंग, पॅकिंग आणि स्टोरेज आणि ट्रान्सपोर्ट, लॉजिस्टिक ह्या सगळ्या गोष्टीची चेन आपण जुळवून आणली तर आपल्या या देशाला, जळगाव आणि महाराष्ट्राला केळीच्या निर्यातीमध्ये प्रचंड संधी आहे, प्रचंड संधी आहे. आणि मला असं वाटतं की केळीच्या पिकाला भविष्यामध्ये शाश्वत ठेवण्याच्यासाठी हा सगळ्यात मोठा मार्ग आहे. गेल्या 30 दिवसाच्या आमच्या अनुभवामध्ये केळीचे दर बघून प्रत्येक माणूस म्हणतो साहेब केळी लावायची आहे. कोणत्याही जिल्ह्यात नाही उद्या तो म्हणतो यावर्षी केळी लावायची आहे. बरोबर. मग असं जर सगळेच आपण करणार असू तर चांगली गोष्ट आहे, पण मालाची विल्हेवाट करणे आणि ती आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये पोहोचवणे आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये थोडीशी गॅप जी निर्माण झाली ती भरून काढण्याची संधी आपण घेणे, हे केलं तर केळीचं पीक अतिशय शाश्वत आहे, इकॉनॉमिकल आहे. आजच्या तारखेला जर पिकांच्या स्पर्धा लावल्या तर त्या स्पर्धेमध्ये केळी ही नंबर 1ला आहे. सगळी पिकं आज त्याच्या पाठीमागे आहेत. द्राक्ष नाही, डाळिंब नाही, काही नाही. मी नेहमी एक गोष्ट सांगतो, पाऊस पडला की द्राक्ष आणि डाळिंब बागायतदाराची झोप उडते आणि पाऊस पडला की केळी बागायतदार आरामात घरी गरम चहा पितात. कारण केळीसाठी पाऊस आणि केळीसाठी क्लाउडी वेदर एका दृष्टीने चांगला आहे. बरोबर. कारण केळी ही जगभरामध्ये कुठेही 4-5 हजार मिलीमीटर पाऊस ज्या ठिकाणी होतो, 2000 मिलीमीटर पावसाच्या खाली केळीच घेऊ नये असं इंटरनॅशनल स्टँडर्ड आहे. आपण 700 मिलीमीटर मध्ये केळी घेतोय कारण जैन तंत्रज्ञानाने हाऊ टू क्रिएट मायक्रो क्लायमेट, हाऊ टू डेव्हलप कॅनॉपी, हाऊ टू क्रिएट पेंडॉल इन द फील्ड अँड हाऊ टू क्रिएट आर्टिफिशियल मायक्रो क्लायमेट इन द फील्ड. आधुनिक आणि आर्टिफिशियल रित्या कशा पद्धतीने मायक्रो क्लायमेट निर्माण करायचं ह्या बनानाच्या पॅलेसमध्ये आपण बघितलेलं आहे. आणि म्हणून हे सगळे विषय प्रत्येक शेतकऱ्याने समजून घ्यावं एवढाच हेतू या कृषी महोत्सवाच्या मागचा आहे. आपण